आपल्या सगळ्यांचं आवडतं आणि सोयीचं फूड कोणतं असेल तर ते म्हणजे गरमागरम वाफाळता मसाला भात. साधे सोपे मसाले आणि मस्त दरवळणारा सुगंध आणि प्रत्येक घासात घरगुती चव, यापेक्षा अजून काय हवं? मसाला भात म्हटलं की घरात एखादा छोटासा सण असल्यासारखं वाटतं. मग तो रविवारच्या जेवणाचा बेत असो, पाहुणे आले असेल किंवा एखाद्या शुभ कार्याची पंगत. मसाला भात हा सगळ्यांचाच आवडीचा असतो. पण खरा स्वाद तेव्हाच येतो जेव्हा मसाल्याचं प्रमाण अगदी योग्य असतं आणि भाताचा प्रत्येक दाणा मोकळा आणि सुगंधी आणि चवीने भरलेला असतो. आज आपण अगदी झटपट तयार होणारा आणि चवीला अप्रतिम लागणारा पंक्तीतला मसाला भात बनवणार आहोत. या रेसिपीत मी तुम्हाला काही अशा छोट्या टिप्स सांगणार आहे ज्यामुळे तुमचा मसाला भात प्रत्येक वेळी परफेक्ट बनेल. ना जास्त तिखट ना जास्त फिक्का, अगदी हॉटेलपेक्षाही सरस आणि घरगुती चवीचा. चला मग अजिबात वेळ न घालवता सुरुवात करूया आणि बनवूया सुगंधाने सगळ्यांची भूक वाढवणारा गरमागरम वाफाळता पंक्तीतला मसाला भात. नमस्कार, मी रसिका. रसूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. मसाला भात बनवण्यासाठी सर्वप्रथम तांदूळ घेऊया. इथे मी वाडा कोलम तांदूळ वापरते आहे. तुमच्याकडे रोजच्या वापरासाठी जो तांदूळ असेल तो तुम्ही वापरू शकता. फक्त जर इंद्रायणी तांदूळ वापरत असाल तर पाण्याचे प्रमाण थोडंसं कमी ठेवा, म्हणजे भात छान मोकळा होईल. तुम्हाला आवडत असेल तर लांब दाण्याचा बासमती तांदूळही वापरू शकता. पण पारंपरिक पंगतीतल्या मसाला भाताची जी चव असते ती मला या छोट्या बारीक दाण्याच्या तांदळातच जास्त अनुभवायला मिळते. म्हणून आजच्या रेसिपीसाठी मी वाडा कोलम तांदूळच वापरणार आहे. बऱ्याच माझ्या मैत्रिणींना एक प्रश्न असतो की किती माणसासाठी किती तांदूळ घ्यायचा. तर त्यासाठी एक अगदी सोपा उपाय आहे. घरातली एखादी छोटी वाटी माप म्हणून घ्या आणि प्रत्येकी 1 वाटी या हिशोबाने तांदूळ मोजा. या प्रमाणात भात अगदी व्यवस्थित पुरतो, अनावश्यक उरत नाही. इथे मी छोट्या वाटीने 3 वाट्या तांदूळ मोजून घेतला आहे. आता त्याच वाटीने 6 वाट्या पाणी मोजून घेतलं आहे. तांदूळ मोजण्यासाठी जी वाटी वापरली त्याच वाटीने पाणी मोजलं तर तांदूळ आणि पाण्याचं प्रमाण अगदी अचूक राहतं. मसाला भातासाठी पाण्याचं प्रमाण अगदी योग्य असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण पाणी कमी पडलं तर तांदूळ कच्चा राहतो आणि जास्त झालं तर भात जास्त शिजून चिकट होतो. म्हणून तांदूळ मोजून घेतल्यानंतर लगेच त्याच वाटीने पाणी मोजून घ्या. त्यामुळे तांदूळ आणि पाण्याचं प्रमाण अचूक राहतं, अंदाज चुकत नाही आणि मसाला भात प्रत्येक वेळी छान मोकळा, फुललेला आणि परफेक्ट तयार होतो. मसाला भातासाठी दुसरी महत्त्वाची स्टेप म्हणजे भाज्या. इथे मी फ्लॉवर, मटार, शिमला मिरची, बटाटा आणि फरसबी घेतली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इतर भाज्याही घालू शकता किंवा एखादी भाजी नसेल तर ती स्किपही करू शकता. आणि त्याचसोबत मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीरही घेतली आहे. आता गॅसवर एक जाड तळाचं भांडं ठेवायचं आहे. भांडं गरम झालं की त्यामध्ये आवडीनुसार तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरा, 1 तेजपत्ता, 1 मसाला वेलची, 1 हिरवी वेलची आणि 1 स्टार फूल घालायचं आहे. 2 लवंगा घालायचा आहे आणि 2 हिरवी मिरची आणि 2 पाकळ्या लसूण ठेचून घालायचा आहे. फोडणी छान परतून घ्यायची. त्यानंतर कढीपत्ता घालायचा आणि अर्धी छोटी वाटी इथे मी काजूचे काप घातले आहेत. काजू घातल्यानंतर तेलामध्ये काही सेकंद हलकेसे परतून घ्या. यामुळे काजू छान सोनेरी आणि कुरकुरीत होतात. आता यामध्ये चिरून ठेवलेल्या सगळ्या भाज्या घालूया. 1 ते 2 मिनिटे तेलामध्ये भाज्या परतून घेऊया. या पद्धतीने भाज्या परतून घेतल्यामुळे यामधला कच्चेपणा निघून जातो आणि तेल व फोडणीचा स्वाद प्रत्येक भाजीमध्ये छान मुरतो. यामुळे भाज्यांना एक वेगळीच छान चव येते. आता या भांड्यावर 1 मिनिटभर झाकण ठेवूया. त्यामुळे भाज्या थोडा मऊ होतील आणि पुढे मसाला भातासोबत अगदी छान शिजतील. आता झाकण काढून भाज्या तळापासून एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता यामध्ये कोरडे मसाले घालूया. अर्धा छोटा चमचा हळद, अर्धा छोटा चमचा धनेपूड. इथे मी विकतचा गोडा मसाला वापरत आहे. तुमच्याकडे घरचा गोडा मसाला असेल तो वापरला तरी चालेल. गोड्या मसाल्यामुळे मसाला भात एकदम छान रंग, सुगंध आणि अप्रतिम चव येतो. यामुळे वेगळं वाटण किंवा इतर मसाले घालण्याची गरज पडत नाही. फक्त या मसाल्यामुळेच मसाला भात अगदी पंक्तीत मिळतो तसाच चविष्ट तयार होतो. आता यामध्ये आपण धुवून ठेवलेला तांदूळ घालूया. इथे मी तांदूळ फक्त 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे. तांदूळ मी भिजत ठेवलेला नाही, कारण हा बारीक दाण्याचा तांदूळ आहे आणि तो शिजण्यासाठी गरज नसते. पण जर तुम्ही लांब दाण्याचा बासमती तांदूळ वापरत असाल तर तो किमान 15 ते 20 मिनिटे किंवा शक्य असेल तर अर्धा तास भिजवून ठेवा. काही सेकंद तांदूळ भाज्यासोबत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आपण सुरुवातीलाच मोजून ठेवलेलं पाणी गरम करायला ठेवलं होतं
आता ते पाणी चांगलं गरम झालं आहे, तेच या भातामध्ये घालूया. शक्यतो गरम पाणीच वापरा, त्यामुळे भात पटकन आणि एकसारखा शिजतो. आता सगळं एकदा हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करूया. त्यानंतर भांड्यावर झाकण ठेवून मध्यम आचेवर साधारण 10 मिनिटे भात शिजवून घेऊया. तर इथे भात शिजायला ठेवून साधारण 10 मिनिटे झाली आहेत. बघा, भात अगदी छान मोकळा आणि व्यवस्थित शिजला आहे. मध्ये एकदा मी झाकण उघडून भात हलक्या हाताने मिक्स करून घेतला होता. त्यामुळे भात एकसारखा शिजला आहे आणि तळालाही लागलेला नाही. मी सांगितलेलं पाणी आणि तांदळाचं प्रमाण अगदी योग्य आहे. त्यामुळे शक्यतो नेहमी आधी तांदूळ मोजून घ्या आणि त्याच वाटीने किंवा त्याच मापाने पाणीही मोजा. असं केलं तर भात प्रत्येक वेळी अगदी मोकळा, दाणेदार आणि चवीला अप्रतिम तयार होतो. पाण्याचा अंदाज लावण्यापेक्षा हे माप वापरलं तर मसाला भात कधीच बिघडणार नाही. तर बघा, अगदी पंक्तीत वाढतात तसंच मसाला भात मी वाढून घेतला आहे. सोबत लोणचं, पापड आणि थोडंसं दही घेतलं आहे. मसाला भातावर भरपूर साजूक तूप घालायचं आहे. गरमागरम वाफाळता मसाला भाताचा मनसोक्त आनंद घ्या. प्रत्येक घासात मसाल्याचा सुगंध, मोकळा दाणेदार भात आणि भाज्याची अप्रतिम चव, अगदी पंक्तीत मिळणाऱ्या मसाला भाताची आठवण करून देणारा हा स्वाद आहे. तुम्हीही ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. साहित्याची यादी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणी, नातेवाईकांना नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच पारंपरिक, साध्या, सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.